तन्नो राम प्रचोदयात्, तन्नो राम प्रचोदयात्। जय श्री राम। हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका, हे भक्तवत्सला सीता वल्लभा, हे माझ्या दयेच्या देवा, एक पत्नी, एक वचनी आणि एक वाणी म्हणून जगविख्यात झालास। रावण कुंभकर्ण यांसारखं पाप या विश्वातून नष्ट केलं। केवळ मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगविख्यात होणाऱ्या हे अयोध्याधीशा, तुझ्या पवित्र चरणी, तुझ्या चरणाचा दास सखा हनुमंत सादर वंदन करणार, सादर वंदन करणार। हे भगवंत, महाविष्णूच्या अनुज्ञेनं निर्माता म्हणजे ब्रह्मदेव यांनी या किम लोकाची निर्मिती केली आणि अखिल जनतेची निर्मिती केल्यानंतर त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्या माथी। या किम लोकाची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली आणि अखिल भक्तांच्या रक्षणाची जबाबदारी आमच्या माथी का? कारण धर्माच्या मार्गाने चालणारे या साऱ्यांचं रक्षण व्हावं। धर्म कार्यात जे षडयंतू आड येतील आणि संपूर्ण अराजकता माजवतील त्यावेळी त्यांचा नाश करण्यासाठी, धर्म कार्य सतेज ठेवण्यासाठी हा सखा हनुमंत या किम लोकातील प्रजेला मार्गदर्शन करत आहे। या ठिकाणी हे भक्तिमय वातावरण, सारे जण या ठिकाणी उपस्थित आहे ते काळी कशासाठी? तर मी प्रभू रामचंद्रा समवेत घेतलेला स्वानुभव आणि त्या रामकथा ऐकण्यासाठी सारे जण भक्त उत्सुक आहे। आणि म्हणून प्रत्यक्षाने या ठिकाणी याच्यापूर्वी अनेक दिवस मी सर्वांना रामकथा सांगत आहे, कारण प्रभू रामचंद्रांचं सानिध्य स्वतः मला लाभलं। त्यांच्या सोबत घेतलेला अनुभव या सर्वांसमोर मी मांडत आहे, जेणेकरून एक आदर्श राजा कसा असावा त्याचं ज्ञान सारेजण घेतील आणि त्या राजाची प्रजा कशी असावी याचं एक मार्गदर्शन म्हणून हा सखा हनुमंत या साऱ्या भक्तांना रामकथा सांगत आहे। सारे रामी ही रामकथा शांत चित्ताने ऐकायची आहे। आजपर्यंत प्रभू रामांच्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग मी तुम्हाला सांगितले। मातृ इच्छा आणि पितृवचनासाठी माझ्या देवाने 14 वर्षाचा वनवास भोगला। वनवासाच्या कालावधीत अनेक संकटांना सामोरा गेलेला माझा देव सीतामाईचं चौर्य कर्म लंकाधीश रावणानं केलं। मार्गात जटायूची झालेली अवस्था, त्यानंतर कपी सेनेसहित प्रभू रामचंद्रांनी प्रत्यक्षानं लंकाधीश रावणानं केलेली स्वारी हो, इथपर्यंत कथा मी तुम्हाला काल सांगितली होती। आज याच्या पुढची कथा मी तुम्हाला सांगणार आहे। अनेक वीर संपले, शेवटी ज्याची प्रतीक्षा होती असे 2 महावीर समोरासमोर आले। एक म्हणजे लंकाधीश रावण आणि त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम माझा राघव। दोघांचंही युद्ध झालं। शस्त्र अस्त्र विद्येत पारंगत दोघेही असताना तुंब युद्धात रावणाची शिर माझा देव आपल्या धनुष्य बाणाने उडवत होता, पण रावण काही संपत नव्हता। त्यावेळी विभीषणानं प्रभू रामचंद्रांच्या कानात सांगितलं, प्रभो लंकाधीश रावण असा मरणार नाही, त्याच्या बेंबीमध्ये अमृत कुपी आहे। या अमृत
होणार आहे आणि ते एक शब्द प्रमाण प्रभू रामचंद्रांनी लंकाधीश रावणाची अमृत कुपी भेदिली. रावण मरणासन्न अवस्थेत भूमीवर कोसळला. त्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, हे सौमित्रा, जा लंकाधीश रावणाचा जमलो त्यांचा शुभाशीर्वाद घे. एक योग्य मार्गदर्शक म्हणून लंकाधीश रावण तुला मार्गदर्शन करेल. त्यावेळी सौमित्रानं राघवांना प्रश्न केला, प्रभो रावण तर पापी आहे, रावण तर अधर्मी आहे. असा अधर्मी रावण, असा पापी रावण सौमित्राला काय मार्गदर्शन करणार आहे. त्यावेळी मर्यादा पुरुषोत्तम राघवाच्या मुखातून बाहेर पडणारे ते शब्द, हे सौमित्रा, रावण जरूर अधर्मी आहे, रावण जरूर पापी आहे, पण त्याच्या चांगल्या बाजूचा विचार कर. तो दशग्रंथी ब्राह्मण हो, तो प्रकांड पंडित आहे आणि तो एक उत्तम राजकर्ता आहे. राजकारण उत्तमरित्या तो हाताळत आहे. त्यावेळी सौमित्र रावणापाशी गेले, नमस्कार केला, पण लंकाधीश रावणाला सांगितलं, हे लंकाधीश रावण, जे अमूल्य ज्ञान तुमच्याजवळ आहे ते आम्हाला बहाल करा. रावण काहीच बोलले नाही. हताश मनाला सौमित्र पुनश्च रामांकडे आले आणि म्हटलं, मी रावणापाशी गेलो, नमस्कार सुद्धा केला, पण लंकाधीश रावण काहीही बोलले नाही. त्यावेळी प्रभू रामांनी सौमित्राला प्रश्न केला, सांग, त्यांच्याजवळ ज्ञान संपादन करायला गेल्यानंतर तू कुठं उभा होतास. त्यावेळी सौमित्र म्हणाले, मी रावणाच्या मस्तकाजवळ उभा होतो. त्यावेळी प्रभू रामांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, एखाद्या गुरुकडून जर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्या मस्तकाजवळ नाही तर त्याच्या चरणाजवळ उभं राहायला हवं, कारण लीनतेनं सारं जग जिंकता येतं. सौमित्र रावणाच्या चरणापाशी गेले, नमस्कार केला. त्यावेळी मरणासन्न अवस्थेत असणारा लंकाधीश रावण बोलू लागला. तो सौमित्राला म्हणाला, आजपर्यंत अनेक योद्ध्यांना मी धूळ चालली, पण रामांसमोर आज मी या मरणासन्न अवस्थेत आहे. त्यामुळे या जीवनात आवश्यक असणाऱ्या 3 महत्वाच्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्याच वेळी सौमित्र हात जोडून उभे राहिले. त्या 3 महत्वाच्या गोष्टी कोणत्या हे ऐकण्यासाठी सौमित्रही आसुसलेले असताना लंकाधीश रावणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. पहिली महत्वाची गोष्ट, अशुभ कार्य करायचं नाही आणि शुभ कार्य करायला वेळ लावायची नाही. याचा अर्थ काय, तर सीताबाईचं चौर्य कर्म करणं हे अशुभ कार्य रावणानं केलं होतं आणि प्रभू रामांना शरण न येणं हे शुभ कार्य प्रत्यक्ष रावण विसरला होता. तो राघवांना शरण आला असता तर कदाचित मेला नसता. दुसरी महत्वाची गोष्ट लंकाधीश रावणाच्या मुखातून बाहेर पडली, शत्रूला कधीही कमी समजायचं नाही. लंकाधीश रावणाला रामसेना म्हणजे जी वानर सेना होती, ही वानर सेना ही बरकट माझं काय वापरा करते, या गैरसमजात रावण राहिला. कपी सेनेला सामान्य समजून लंकाधीश रावणाचा पराभव झाला. ही दुसरी महत्वाची गोष्ट. आणि प्रत्येक माणसाच्या जीवनात आवश्यक असणारी तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट लंकाधीश रावणाच्या मुखातून बाहेर पडली. ती महत्वाची गोष्ट कोणती, आपल्या कितीही जवळची व्यक्ती असू द्या, आप्त इष्ट आपल्यावर प्रेम करणारा कितीही जरी असला, जरी आपला बंधू असला, तरी त्याला आपल्या जवळ असणारी गुपित गोष्ट कधीही सांगायची नाही. कारण लंकाधीश रावणानं आपल्या मृत्यूचं गुपित विभीषणाला सांगितलं. त्यामुळे लंकाधीश रावणाचा शेवट झाला आणि म्हणूनच रावणाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले की कोणतंही गुपित आपल्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा सांगायचं नाही. या 3 महत्वाच्या गोष्टी सांगून लंकाधीश रावणानं प्रभू दर्शनानं त्याला मोक्ष प्राप्त झाला. प्रभू रामचंद्र पुनश्च अयोध्येत परतले
आणि झाला अयोध्येचा राजा माझा राघवणारा. संपूर्ण अयोध्या नगरी हर्षून गेली. हे माझ्या सद्भक्त हो, राम राजा झाल्यानंतर पुढे काय घडलं हे मी उद्याच्या दिवशी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही कथा पूर्ण होईपर्यंत नेहमी इथे यायचंय. आता कथेचा शेवट म्हणून सर्वांनी नीट ऐका. प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि कथेचा शेवट करायचा आहे. ते लहान आहे, ते थोर आहे, स्त्रिया पुरुष सर्वांनी माझ्या मागोमाग श्रीरामांचा जय जयकार करायचा आहे. ब्रह्मनाथ होणं फार महत्वाचं आहे. आणि हे कशासाठी? ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, ज्या माता आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी, जे पुरुष आहेत त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांसाठी हा नामजप करायचा आहे. मी म्हणेन ब्रह्मनाथ करायचा आहे. आणि हा ब्रह्मनाथ म्हणजेच टाळी होय. माझ्या मागोमाग सर्वांनी म्हणायचं आहे आणि टाळी वाजवायची आहे. हा नाद निर्माण केल्याशिवाय रामभक्तीची आवड मनात निर्माण होणार नाही. नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय राम.